जयराम, काल तुम्ही कामासाठी आपलं तुमच्या पर्सनल कामासाठी वडाळ्याला गेला होतात ना? काम झालं का? हो. छान. मग वडाळ्यावरून विरारला जाताना तुम्हाला ट्रेन मध्ये खूप गर्दी लागली असेल ना? गर्दीतनं गेला असाल? हो, पण का? काय नाही. आदिती मॅडम, तुम्ही बांद्र्याला राम मंदिराच्या जवळ राहता ना? हो. नवरे, एवढी चौकशी कशाला करताय? कळेल म्हणून म्हटलं ना तुम्हाला. जयराम, तुमचं वडाळा बांद्र्याला कधी शिफ्ट झालं? नवरे, काय चौकशी करत बसलाय पोलिसांसारखी? सांगा ना जे काय झालंय ते पटकन. काल त्यांनी माझ्या बरोबर विरारला यायला नकार दिला होता, कारण त्यांना वडाळ्याला जायचं होतं. फार महत्वाचं काम होतं त्यांचं. ते माहिती आहे आम्हाला सगळ्यांना. पुढे तेच, पण ते वडाळ्याला न जाता बांद्र्याला गेले. रिक्षाने, आणि एकटे नाहीत, आदिती मॅडम सोबत. जयराम सरांचं काहीही काम नव्हतं. ते खोटं बोललेत. मी या दोघांनाही एकत्र बघितलं. असतील गेले ना, हरकत काय? नाही, हरकत जाण्याला नाही, खोटं बोलून जाण्याला आहे. बरोबर आहे. बरोबर आहे नवरे, पटतंय मला. मला फार फार गंमत वाटतेय जय. तुझी आणि आदिती मॅडमची फार चांगली मैत्री आहे ना? सांगितलंयस तू मला बऱ्याच वेळेला. तुम्ही ऑफिस व्यतिरिक्त, कामाव्यतिरिक्त बाहेर भेटता फिरता. माहिती आहे रे, सगळ्यांनाच माहिती आहे आम्हाला. मग खोटं बोलण्याचं काय कारण होतं? आणि ज्याला मदतीची गरज असते त्या प्रत्येकाला मदत करतोस तू, असं म्हणतोस ना तू. मग काल नवऱ्यांना गरज होती तुझ्या मदतीची. त्यांना कामासाठी विरारला जायचं होतं. तू नाही गेलास म्हणून काम झालं नाही त्यांचं. मग त्यांना का नाही केलीस मदत? काम होतं. आदिती मॅडम कडेही काम होतं माझं. काय काम होतं? इथे ऑफिस मध्ये बोलता आलं नसतं? बाहेरच का भेटायचं होतं, आणि तेही खोटं बोलून? हे बघा, यापुढे हे असलं अजिबात चालणार नाही. का चालणार नाही नवरे? इथे काय चाललंय?
नाही, काल जयराम आणि आदिती मॅडम एकत्र भेटले होते. रिक्षाने बांद्राला सुद्धा गेले. मग काय बिघडलं? ऑफिस संपल्यानंतर भेटले ना? ऑफिस संपल्यावर काय करायचं हे ज्याने त्यांनी ठरवायचं. प्रत्येकाला पर्सनल आयुष्य आहे की नाही? इथे सगळेजण एकत्र काम करतात, एकमेकांना भेटणं, एकमेकांच्या घरी जाणं, यात गैर काय? नाही, पण मी विरारला माझ्या बरोबर येता का विचारलं तर नाही म्हणाले मला. खोटं बोलले माझ्याशी. मग तुम्ही विरारचं तुमचं काम सोडून त्यांच्या मागे गेलात. वहिनी साहेब, सॉरी. कुठल्या गोष्टीला महत्व द्यायचं हे कळलं नाही तुम्हाला नवरे. आधी ते विरारचं काम पूर्ण करा. बर. जय, जरा आत ये. हो. अहो, ये जय, ये बस बस. अहो सॉरी. मी एक मिनिट, तू आधी माझं ऐक. काल तू आणि आदिती एकत्र गेलात, मग तू तिला तिच्या घरी सोडलंस ना? हो. मग विचारलंस का तिला? मला वाटलंच तू माझं काम करणार म्हणून. म्हणजे नवऱ्यांनी सांगितलं ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं की अदितीशी बोलता यावं म्हणून तू तिच्या बरोबर गेलास ते. मग काय म्हणाली ती? म्हणजे आदितीचं काय मत आहे हे जाणून घ्यायची मला खूप उत्सुकता लागून राहिली. अहो मी सहज विषय काढला. मी बोललो त्यांच्याशी. पण काय नेमकं काय बोललास? म्हणजे कसा विषय काढलास? का थेट अविनाश बद्दलच? नाही नाही, म्हणजे आधी इकडचं तिकडचं बोललो. त्यांच्या सासऱ्यांची चौकशी केली. मग मी त्यांना विचारलं डायरेक्ट की आता पुढे काय ठरवलंय म्हणून. मग अहो त्यांनी मला सांगितलं सरळ की जे काही झालं ते झालं. आत्ता त्या खुश आहेत. मग पुढे काय ठरवायचं? मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही. म्हणजे त्यांना जसं चाललंय तसं ठीक आहे. अहो म्हणजे त्यांनी ठरवलंय जबाबदारीकडे पाठ फिरवायची नाही, जबाबदारी पार पाडायची. आजपर्यंत कधी कोणाची मदत मागितली नाही, यापुढेही कोणाची सहानुभूती मिळवायची नाही. एकटी स्त्री काय करणार असं लोकांना जरी वाटत असलं तरी आदिती मॅडम स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकतात. असं त्यांचंच म्हणणं आहे. अहो शिवाय
त्यांची माणसं आहेत त्यांच्यासोबत. काका, काकू, अण्णा, त्यांचे सासरे. मग आता अजून कोणाची काय गरज आहे? असं त्यांचं म्हणणं आहे. अविनाश बद्दल? हा, अविनाश सरांबद्दल पण विचारलं मी त्यांना. खूप रिस्पेक्ट आहे त्यांना अविनाश सरांबद्दल. असा बॉस असावा असं त्यांचं म्हणणं आहे. लग्नाचं कळून सुद्धा त्यांनी खूप सपोर्ट केला, खूप भरभरून बोलत होत्या. अविनाश सरांनी त्यांच्यावर ठेवलेला विश्वास त्या कधीच विसरणार नाही. अहो, आदिती मॅडमचं सगळ्यांबद्दलच खूप चांगलं मत आहे. म्हणजे त्या असं म्हणतात की माझ्या 2 फॅमिलीज आहेत. ऑफिसमधलेही सगळे त्यांच्या नातेवाईकांसारखेच जवळचे वाटतात त्यांना. तुमच्याबद्दलही खूप बोलत होत्या त्या. तुम्ही दरवेळेस कसं सगळ्यांना सपोर्ट करता. म्हणजे इथल्या सगळ्याच व्यक्ती त्यांच्या खूप जवळच्या आहेत. जसं घरी आपल्या माणसासोबत काम करतो तसंच इथे वाटतं त्यांना. बस एवढंच बोलणं झालं. गुड. खूप मोठी मदत केलीस मला तू, जय. ग्रेट. खूप कळलं आदितीबद्दल. म्हणजे मी जसा विचार करत होते ना तशीच आहे आदिती. थँक्यू. जय, मी तुला एक प्रश्न विचारते. म्हणजे तुला त्याचं उत्तर माहीत असेल म्हणून विचारते तुला. आदितीच्या आयुष्यात दुसरं कोणी नाही ना? दुसरं नाही. अहो, मी येऊ? हो, येई. आणि पुन्हा एकदा थँक्यू. काका, आऊंना आवडलेलं दिसत नाहीये. कशावरून? कारण त्या चिडल्या. आणि जयला आज सुद्धा बोलवलंय केबिन मध्ये. हे बघ, त्यांचं काय म्हणणं आहे ते जय बाहेर आल्यावरच कळेल. मी जाऊन त्यांना सांगू का? काय सांगणार आहेस? बोलते ना त्यांच्याशी. काय ग, काय काम होतं? तुला काय झालंय? तिने तुला कुठे बोलवलं होतं का? माझ्याकडे नाही. जयकडे काय काम होतं? हा, का बोलवलं होतंस त्याला? नाही, माझा तुला परत तोच प्रश्न आहे. काय झालंय तुला? ती जयला बोलवेल नाही तर जय तिला बोलवेल. जय, काय झालं? काय बोलले आऊ? नाही, काही म्हणाला नाही त्या. कामाबद्दल विचारत होत्या फक्त. मला वाटलेलंच. म्हणजे
हेच की आईसाहेब जयला काही बोलणार नाहीत, अजिबात वैतागणार नाहीत त्याच्यावर. हा म्हणजे नवरे काकांचाच गैरसमज झाला. नाही तर काय, सरळ विरारला जायचं सोडून नको ते करत बसली. तांगडे, मी जरा विरारला जाऊन येतो. वहिनी साहेबांचं काम पूर्ण करतो. मी जाऊ का विरारला? हो, नको पुढे पुढे करूस. मला सांगितलंय ना, मग मीच करणार. नवरे पण आता विरारलाच जा, नाही तर परत कुणाच्या तरी मागे झालं आणि गडबड होईल. बरं बरं, कळतंय मला. तुम्ही नका सांगू. काय काय विचारतोय काय मी? अवनी कामाबद्दल विचारायला बोलवलं होतं, पण तसं काही नाही ना. बरोबर आहे तुमचं. मग काय बोलणं झालं? हो. काका, आऊंना असं वाटलं की मी आदितीला त्यांच्या कामासाठी भेटलो होतो. म्हणजे त्यांना असं वाटलं की मी आदितीशी अविनाश सरांबद्दल, लग्नाबद्दल बोललोय. मग मी सांगून टाकलं आऊंना की आदितीच्या मनात दुसरं लग्न करण्याचा काही विचार नाही. असं तू सांगितलंस? सॉलिड आहेस तू. चला, म्हणजे विषय संपला. हो, ऑलमोस्ट. देवच पावला म्हणायचा. पण काका, आऊंना हे असं सांगावं लागलंय, त्याचं मनात कुठेतरी खूप वाईट वाटतंय. अरे जय, तू नको त्रास करून घेऊस. जे झालं ते नाईलाज म्हणून झालं ना. तू आदितीला अविनाश सरांबद्दल विचारणार होतास का? नाही ना. मग झालं तर आता आऊंच्या अपेक्षा वाढण्याआधीच तू त्यांना सांगितलंस, हे बरं केलंस. पण त्यांना नंतर सांगितलं असतंस तर त्यांना जास्त वाईट वाटलं असतं. त्यामुळे तू नको काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. आऊ, ही फाईल मी क्रॉस चेक केली आहे, पण तुम्ही एकदा बघून घेता का? अगं कशाला, मी तुला म्हटलं ना तूच बघ म्हणून. मी माझ्या परीने केलंय, पण काही चुकलं असेल तर एकदा बघा ना जुई. प्लीज. आऊ, हे जुई, काय काय झालं? कसलं टेन्शन आलं एवढं तुला? टेन्शन नाहीये, मग भीती वाटतेय. भीती? जुई, माझी भीती वाटते तुला? अगं नाही, एरवी कधी वाटत नाही, पण आज काय झालंय? आज तुम्ही रागावलात ना. असं का वाटलं तुला? सकाळी तुम्ही ते नवरे काकांना. ओ अगं, नाही नाही नाही, मी काय ते रागावून नाही बोलले. मला खरंच त्यांचं वागणं पटलं नाही, म्हणून मी त्यांना तसं सांगितलं. अच्छा, तरीच म्हटलं, म्हणजे तुम्ही असं सहजा कोणावर चिडत नाहीत ना. अगं, ऑफिसच्या बाहेर ज्यानी त्यांनी काय करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो ना. प्रत्येकाला आपलं खाजगी आयुष्य असतंच की नाही? मग आता बघा जुई, समजा उद्या तुझ्या घरच्यांनी तुझं लग्न करायचं ठरवलं तर काय मला राग येणार आहे का? नाही, मग आनंदच होईल की नाही मला. हो, पण माझं लग्न झालं तर मला ही नोकरी सोडावी लागेल ना. म्हणजे तसा नियमच आहे ना इथला.
अगं मला लग्न नाही करायचं, मला इथेच राहायचंय. इथे तुम्ही सगळेजण आहात आणि ऑफिसच्या कामाची जबाबदारी पण आहे ना माझ्यावर. मी ठरवलंय, मी ही नोकरी सोडून कुठेच जाणार नाही, इथे जाणार. नाहीतर मग अदितीला नाही भेटता येणार, जयलाही नाही भेटता येणार. जुई, या सगळ्यांना भेटता यावं म्हणून लग्न नाही करणार आहेस तू? नाही. काय वेडी वेडी आहेस का तू? हा, काय ग? आता समजा उद्या हे सगळेजण इथून गेले, साई, जय, अदिती, रजनी गेले देव टूर्स मधनं. म्हणजे कुणाचं लग्न झालं, कुणाला काही वेगळी संधी मिळाली म्हणून इथून निघून गेले, तर मग काय करणार आहेस? आणि इथल्या कामाच्या जबाबदारीबद्दल बोलतेस तू? तुझ्या स्वतःच्या आयुष्याची काही जबाबदारी आहे की नाही तुझ्यावर? काय एकटं राहणं सोपं नसतं. आत्ता कळत नाही तुला, पण सोबतीची गरज लागतेच. माझा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला जय.